तर नमस्कार मित्रांनो आणि सुप्रभात. सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि आज एका किरकोळ कामासाठी तसंच आपल्या एजन्सीच्या कामासाठी आज आता आपण चाललो आहे श्रीगोंद्याला. सध्या पण बघू शकता ही आमच्या देऊळगावच्या रस्त्याची अवस्था, काही पुलांचे काम. आणि आज पहिल्यांदाच आपण जोडलं आहे आपल्या हेल्मेटला अशा पद्धतीने कॅमेरा. तर मोटो व्लॉगिंग आपल्याला करता येऊ शकते का हे देखील आपल्याला चेक करायचं आहे. कॅमेरामध्ये आपल्याला कॅमेरामध्ये व्ह्यू देखील कसा मिळतो हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आता आपण हा सेटअप जोडला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत श्रीगोंद्याच्या दिशेने. माईक देखील आपण जोडलेला आहे हेल्मेटच्या आतून. त्याच्यावरती ते डेड कॅट तो जो स्पंज असतो जेणेकरून नॉईज कॅन्सलेशन होतं, हे आपल्या वाऱ्याचा वगैरे आवाज येत नाही, ते देखील बसवलेलं आहे. तर त्याच्यामुळे देखील काही आवाजाची क्वालिटी आपल्याला मिळते यातून. आणि व्हिडिओमध्ये व्ह्यू कितपत मिळतो आहे आपल्याला दिसतं आहे, कसं पिक्चर क्वालिटी कशी येते, हे सगळंच आपल्याला आज काही या व्हिडिओमध्ये चेक करायचं आहे. आता वडगाव आले म्हणजे फक्त 2 किलोमीटरच झाले. स्टॅबिलिटी माझ्या अंदाजानंतर व्यवस्थित येत असावी. बघ टाईमपाससाठी गाणे लावूयात. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले सर्कल श्रीगोंदा या ठिकाणी. हे जे मोटो व्लॉगिंग आपल्याला करायचं आहे ते कितपत सक्सेसफुल ठरेल आणि याच्यात आणखी काय सुधारणा करावी लागणार आहे आपल्याला. गोप्रोची स्टॅबिलिटी म्हणा किंवा माईकची टेस्टिंग म्हणा, हेच तर आपल्याला या व्हिडिओमध्ये चेक करायचं होतं. त्यामुळं हे देखील कळेल आपल्याला की वायर लूज राहते, व्यवस्थित बसते, साऊंड व्यवस्थित रेकॉर्ड होतो आहे नाही होतो आहे. बरं, आता श्रीगोंद्यात आल्यानंतरचं माझं पहिलं काम ज्याच्यासाठी मी आलतो, 20 मिनटं गेलेत माझे, 11 वाजून 10 मिनटं झालेत. आपण आलो MSCBमध्ये, वीज महावितरण असंच काहीतरी म्हणतात त्याला मराठीत. त्यात भरपूर काय काय पारेषण आणि महावितरण आणि कुठं काय, आता ही काय आहे काहीतरी. आता ऑफिसमध्ये थोडंसं काम आहे आपलं, तर आपलं हेल्मेट आणि गोप्रो राहणार आहे गाडीला, ते फक्त व्यवस्थित राहिलं म्हणजे बरं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने वाजले 12:15. अजून MSCBमध्येच होतो बसून पूर्ण राईट 1 तास. त्यात भरपूर फेमस असणारा नायरा पंप. आमचं तर देऊळगावमधले 90% पब्लिक याच ठिकाणी पेट्रोल भरते. अरे बा भरपूर गर्दी. अशा गर्दीची वाट बघत बसण्यापेक्षा मी माझे कामं उरकून घेतो. गाडी काय आहे रिझर्वमध्ये फक्त 1.3च चाललेली आहे. तोपर्यंत आपली बाकीचे कामं होते ना, आणि गाडी आपली थोडी श्रीगोंद्यात आपल्याला फिरू दिली एवढं पेट्रोल आहे तिच्याकडे. तर अशा पद्धतीने आता हे खंडराव चौकातलं काम झालेलं आहे. आता आपल्याला जायचं ढोर गल्लीत श्री स्वामी समर्थ मेडिकल वेटरनरीची मेडिसिन घ्यायसाठी. तर मित्रांनो, आतून आपण परत बाहेर आलेलो आहोत. हा आहे आपला श्रीगोंदा जामखेड, इकडे परत दौंडला काष्टीला कनेक्ट करणारा हा हायवे, आणि तोच आमचा मेन रोड. तर आता
आपल्याला 300 पैसे जायचं आहे. काही वेटरनरीचं मेडिसिन आहे तेवढं घ्यायचं राहिलेलं आहे, तेवढं घेऊन टाकूयात. म्हणजे मग आपलं आजचं श्रीगोंद्याचं काम मिटलं. आपण घरी जायला मोकळे. आलं नितीन शेठचं मेडिकल. आता त्याला काय 108060 FPS वर केला सेट. त्याला माईक पण डेड कॅट टेल तसली घातली त्याला, ती जी ऑलरेडी होतीच आपल्या माईकला आलेली. हेल्मेटमध्ये फिट केलं व्यवस्थित. काय पहिलाच ट्राय आहे त्यामुळं बघू आता काय जसं होईल तसं. आता हे 2 पिशव्या आहेत पुढं, डिक्कीत काही मटेरियल आहे. थोडंसं वारं सुटले, प्लस हा पुढं चालणारा ट्रक तो ॲक्च्युअली माझ्या स्पीडला चालला आहे, त्यामुळे तो धड पुढंही जाऊन देत नाही आहे आणि अगदीच लांब पण जात नाही आहे. त्यामुळं आपणच थोडंसं स्लो होऊन थोडासा गॅप ठेवूयात, त्याला जाऊन देऊ पुढं. कारण इतका फुपाटा उडवतो आहे तो. मस्त आपण हेल्मेट घातलेलं आहे, आपल्याला नाही काय त्याचं, पण नको जाऊ द्या. तर कंटिन्यू करू. नेमका गोप्रो मी बंद केला आणि सीन असं झाला, इथं एक स्पीड ब्रेकर. आता एवढा मोठा ट्रक त्याने हा एवढासा नचकोला स्पीड ब्रेकर रोखवायसाठी खालून गाडी घातली, ट्रक घातली, एवढा फुपाटा उडवला. तर काय मोकळं आहे नेमकंच, त्यामुळे पळतंय. तसं पळायला आपण पण लय पळतो. या 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 जिसका डर था वही हो गया. वाजल्यात 1. नायरा पंपावर गेलो आणि तिथून नायरा पंपाला तोंड दाखवून माघारी आलो. पेट्रोल कोण टाकायचं? तर पेट्रोल आपल्याला टाकावं लागेल काशी भागात, पण पेट्रोल टाकल्याशिवाय पर्याय नाही. बस गाडीला ॲव्हरेज आहे आपल्या, तसं काय नाही. एवढं गाडी घरी पण जाणार आहे, पण नको. पण मला वाटतं याच्यातली एक पिशवी आहे, तिला थोडंसं आपण डिक्कीतच ॲडजस्ट करूयात. काय वाऱ्याने हेलकावती, तुटली तर महत्त्वाचे इंजेक्शन आहे तर जाते खराब होऊन. तर आता आपण निम्मा रस्ता कव्हर केला आहे. समोरून येतोय उसका ट्रॅक्टर. उसका ट्रॅक्टर. मांडवगण वारं भरपूर वाहत आहे. हो, स्लो. हो, पेट्रोल टाकायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने अख्ख्या 170 रुपयाचं पेट्रोल आपण ज्युपिटरमध्ये टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने चालले जंगलात चरायला. आल्या बकऱ्यांना आठवलं, आपल्या गावात बाळूमामाची मेंढरं आलेली आहेत आणि त्यांच्यातल्या एकाने आपल्याला फोनवरती आपला संवाद झाला होता की बाबा त्यांना एक
धनुर्वादाची लस लागते, म्हणजे आपली TT वॅक्सिन लागते. एका मेंढीला जखम आहे, काहीतरी लागलंय. तर त्यासाठी मग आता एक काम करूयात, आपण दुकानावर जायच्या आधी ती वॅक्सिन त्यांना जाता आता पोच करूयात, मग दुकानावर जाऊयात. आमचा खराब रस्ता, मागे गाडी नाही आहे आणि या ठिकाणी आहे हे बाळूमामाचं मंदिर. तर मेंढ्या तर सगळ्या गेलेल्या असणार आहेत रानात. बस बस दादा बस. ऐक ना, मगाशी कोणतरी मेडिकलमध्ये आलतं, त्या मेंढीला ही द्यायची, लस द्यायची, काहीतरी कात्री लागली बघ. मग ते विचार कोणाला तरी. हा कात्री लागली मेंढरीला काय आत्ता आलाय का? सकाळी आलते दुकानावर, मी श्रीगोंद्याला गेलेलो होतो, आता घेऊन आलोय. मग ती कोणी सांगितली होती, मग त्यांच्याकडे देऊन टाक. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता आलोय मी दुकानावरती, 1:30 वाजलाय. तर आजचा हा व्हिडिओ आपला इथंच संपतोय. बघूयात परत एखाद्या वेळेस, आता कधी चान्स मिळतो आपल्याला मोटो व्लॉग करायला आणि आपल्याला कितपत जमतंय ते. टेक केअर, गुड बाय.